मध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे। धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत। पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली आहे। तर दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे। 26 वर्षीय तरुणी पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यान बस स्थानकामध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे। तर पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते, शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं, या पुण्यामध्ये मध्यस्थानी असलेलं जे स्वारगेटचं बस स्टेशन आहे तिथे या तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे आणि तेही शिवशाही बसमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना पुण्यामध्ये घडली आहे। नेमकं काय घडलेलं होतं आणि आता पोलिसांच्या हाती तो आरोपी लागलाय का? आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही, मात्र आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय ज्या बसमध्ये हा बलात्कार झाला। ही बस बरोबर स्वारगेट एसटी स्थानकाच्या मध्यात थांबलेली आहे। ही डेपोमध्ये सुद्धा नाहीये। ही बस थांबलेली असताना चारी बाजूंनी एसटी स्टँड आहे। आपण बघितलं तर ही सोलापूर स्वारगेटची बस आहे। ही बस रात्री इथं थांबलेली होती आणि या थांबलेल्या बसमध्ये दरवाजा उघडून संबंधित तरुणीला या आरोपीनं आतमध्ये जायला सांगितलं आणि इथं गेल्यानंतर तो मागून आतमध्ये चढला या बसच्या आणि त्यानंतर तिच्यावरती अतिप्रसंग त्यानं केलाय। ही मुलगी आतमध्ये बाजूला जो प्लॅटफॉर्म आहे तिथं बसलेली होती आणि तिला माहिती होतं जी फलटणला जाणारी साताराची बस आहे ही 22 क्रमांकाची या प्लॅटफॉर्मला बस लागते। तिनं तशा पद्धतीची माहिती आरोपीला दिलेली होती, मात्र आरोपीनं या संबंधित पीडित तरुणीला जबरदस्ती केली। तिला सातत्यानं इथं या प्लॅटफॉर्मची बस जी आहे ती इथं लागलेली आहे असं 2-3 वेळा सांगितल्यानंतर तिला इन्सिस्ट केलं आणि तिला इथं आणलं। तिला इथं आणल्यानंतर या बसमध्ये तिला चढायला लावलं आणि आतमध्ये लाईट बंद आहेत असं या तरुणीनं विचारल्यानंतर सुद्धा रात्रीची वेळ असल्यामुळे लाईट बंद आहे, तो आतमध्ये चढून खात्री कर असं सांगितलं आणि त्यानंतर तो त्या मुलीच्या मागून आतमध्ये चढला आणि तिच्यावरती अतिप्रसंग केला। ही बस जी आहे ती बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। इथं स्वारगेट स्थानकामध्ये ही बस थांबवण्यात आलेली आहे आणि कारवाई जी आहे ती सुरू केली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले स्वारगेट पोलीस ठाण्याच्या या एसटी स्टँडच्या हद्दीमधले सगळे आणि त्याच्यातून आरोपी निष्पन्न केलाय। आरोपी हा शिरूर आणि शिक्रापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यानं ही सगळी घटना केली आहे। ही घटना घडल्यानंतर आरोपी त्याच्या घरी गेलेला होता, तिथपर्यंत सुद्धा पोलिसांनी त्याचा माग काढलाय, मात्र तिथून तो पुढे पळून गेलेला आहे। त्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये हे स्वारगेटचं एकूण जर एसटी स्टँड दाखवायचं म्हटलं तर मी हे पूर्ण एसटी स्टँड तुम्हाला दाखवतो। हा एंट्रन्स आहे आणि इथून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत इथून येणाऱ्या गाड्या या बाजूला प्लॅटफॉर्मला लागतात। प्लॅटफॉर्मला लागणाऱ्या बसेस ज्या आहेत तिथं सगळे नागरिक बसलेले असतात आणि दुसरी बाजू जी आहे प्लॅटफॉर्मची फलाटाची ती ही बाजू आहे जिथं या बसेस लागलेल्या आहेत। म्हणजे ही बस डेपोमध्ये सुद्धा नव्हती। ही बस लॉक केलेली नव्हती का? ही बस उघडी होती तर चालक आणि वाहक ते कुठं होते? असे अनेक प्रश्न आहेत। या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असायचा, कारण इथून 100 मीटरच्या अंतरावरती बरोबर माझ्या मागे या बसच्या पलीकडे आपण जर बघितलं तर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। हाकेच्या अंतरावरती रस्ता ओलांडला की स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावरती इथं प्रवासी येतात, दिवस रात्र प्रवासी असतात, मोठ्या प्रमाणावरती बसेस 1000च्या वरती बसेस ज्या आहेत त्या स्वारगेट स्थानकामध्ये ये जा करत असतील रोज। हे सगळं सुरू असताना एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो या बसमध्ये। निश्चितच वैभव, अतिशय बस आहे या बसमध्ये या मुलीवरती अतिप्रसंग झालाय। या मुलीवरती या बसमध्ये अतिप्रसंग झाला। इथं आजूबाजूला कुणालाच याची कल्पना कशी आली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पुढचा प्रश्न हाच आहे वैभव, ज्या वेळेला सकाळच्या वेळेला तुम्ही जसं सांगितलं तसं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, कर्मचारी सुद्धा असतात, पण सकाळच्या वेळेला जेव्हा ही मुलगी तिथं होती बसलेली आणि त्याच्यानंतर त्या माणसाने तिला सांगितलं की या बसमध्ये ही बस जाणार आहे फलटणला, त्यावेळेला आजूबाजूला कोणीही नव्हतं का? कोणीही त्या व्यक्तीला रोखलं नाही का, टोकलं नाही का, असा सवाल उपस्थित होतोय। हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। हे सगळं घडत असताना ही जी बस आहे सोलापूर स्वारगेट बस, या बसचे चालक वाहक नेमके त्यावेळेला कुठे होते? ही बस इथं लागली कशी काय? लागली तर या बसची जबाबदारी कोणाची आहे? सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? असे सगळे मुद्दे आहेत।
त्या मुलीला भुलवून या बसमध्ये आणण्यात आलं. इथं तिच्यावरती बलात्कार झाला. या मुलीनं धारिष्ट दाखवलं. ती खरं हे सगळं घडल्यावरती धक्क्यात असून ती तिच्या घराकडे निघालेली होती फलटणला. पुन्हा ती खाली उतरली आणि तिने पलीकडे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, हे पोलीस स्टेशन गाठलं. तिथं तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शोधायला सुरुवात केली. इथले सगळे सीसीटीव्हीज आहेत, हे सीसीटीव्ही पोलिसांनी शोधल्यानंतर आरोपी निष्पन्न केला. या आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे. हा आरोपी शिरूर आणि शिक्रापूरच्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यावरती रेकॉर्डवर असलेला आरोपी आहे. त्याच्यावरती यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यातला हा आरोपी होता. आता तो इथं कशासाठी आला होता, या मुलीलाच त्यानं का हेरलं, असं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मात्र त्याही पेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्रभरातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या अनेक शाळकरी मुली ज्या आहेत, कामगार मुली ज्या आहेत, त्या या स्वारगेट एसटी स्थानकाचा वापर करतात. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी या एसटीचा वापर करतात. मात्र या सगळ्या मुली ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. याचं कारण स्वारगेटच्या एसटी स्टँडच्या मध्यात बरोबर चारी बाजूंनी बसेस आहे, चारी बाजूंनी एसटी स्टँड आहे, त्याच्या मध्यात ही बस उभी आहे आणि या बसमध्ये एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो. आणि ह्या एसटी स्टँड मधल्या एकाही प्रवासाला, चालक वाहकाला, सिक्युरिटी गार्डला कुणालाही ते कळत नाही. असं कसं घडू शकतं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. स्वारगेट हे पुण्याचं मध्यवर्ती बस स्थानक आहे. या बस स्थानकातून रोज 1000 ते 1200 बसेस ज्या आहेत त्या ये जा करत असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या बसेसमध्ये सुद्धा जे प्रवासी असतात त्यांचा राबता इथं असतो, पोलिसांचा राबता असतो, सुरक्षा रक्षकांचा असतो. हे असून सुद्धा सीसीटीव्ही बसवलेले आहेत, हे सगळं असून सुद्धा इथं एका 26 वर्षाच्या मुलीवरती बसमध्ये बलात्कार झालाय. निश्चितच अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल वैभव. मात्र ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे पुण्याचं आणि त्या बसस्थानकामध्ये हे सगळं घडलंय, त्या बसस्थानकाच्या प्रशासनाकडून काही याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे का? ते कुठे होते, कोणीतरी हे सगळं पाहिलंय का, त्या व्यक्तीला पाहिलंय का, याविषयी काही सांगण्यात आलं त्यांच्याकडून? अजूनपर्यंत या संदर्भामध्ये आगारातून कुणी बोललेलं नाही किंवा आमचाही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. काही वेळापूर्वी ही बातमी आल्यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त जे आहेत त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती त्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती दिली की स्वारगेटच्या मध्यस्थानी बरोबर ही बस जी आहे ती बस उभी आहे. इथं साताऱ्याला फलटणला जाणाऱ्या बसेसचा प्लॅटफॉर्म जो आहे तो हा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं ही मुलगी जी आहे ती रात्री बसलेली असावी अशी माहिती आहे. आणि इथून हा प्रवास जो आहे एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास असं कॅप्शन एसटीने दिलंय. तो खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न आहे. याचं कारण कोल्हापूरला, साताऱ्याला, सांगलीला जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या सुद्धा इथून सुटतात. या एसटी स्टँडच्या बरोबर मधोमध ही बस उभी आहे, बरोबर मधोमध. तरी सुद्धा कुणाच्याही लक्षात येत नाही या बसमध्ये एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि तो बलात्कार होत असताना इथं उपस्थित असलेल्या कुणालाही कळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बसेस या एसटी स्टँडमध्ये पार्क असतात, फिरत असतात. चालक वाहक कुठं होते या बसचे, त्यांची जबाबदारी नाही का त्यांची बस लॉक असायला हवी किंवा असं सहज इतर कुणीही जेव्हा बस प्रवासाला नाहीये, त्या बसमध्ये कुणीच नाहीये, तेव्हा असं कसं घडू शकतं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. निश्चितच. आणि त्या व्यक्तीला कसं काय माहिती होतं ज्याने हे सगळा प्रकार केला आहे, त्याला कसं माहिती होतं की इथं रिकामी बस आहे आणि त्यानं चुकीची माहिती देऊन त्या मुलीला तिथपर्यंत नेलेला आहे. तोपर्यंत कोणीही बघितलं नाही, ती बस अनलॉक होती आणि त्याच्यामुळे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होतात. याच्यावर आता प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं स्थानिक प्रशासनाकडून, ते हा एक मोठा सवाल आहे. पण त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की त्या मुलीने हिंमत दाखवली, त्यावेळेला ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती, त्याच्यानंतर तिचं मेडिकल करण्यात आलंय का, आणि दुसरं म्हणजे तिची स्थिती सध्या कशी आहे? मी आगार व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडे आलोय, आपण त्यांना विचारूया. आगार व्यवस्थापक कोण आहे? कुठं? काल रात्री कोण होतं? ते जो इन्सिडेंट झाला तेव्हा इथं कंट्रोल म्हणजे प्रमुख कोण होतं? आगार प्रमुख कुणाची ड्युटी होती? पण मग रात्री कुणाच्या लक्षात आलं नाही का हा सगळा प्रकार झालेला? हे सीसीटीव्ही आहे, तिथे सीसीटीव्ही मध्ये ती बस लागलेली दिसते आपल्याला.
हा बरोबर तो सीसीटीव्ही आहे. हम्म, हे सगळे सीसीटीव्ही जे आहेत या सीसीटीव्हीमध्ये आगारात काय चाललेलं असतं याची पूर्ण माहिती मिळते. हम्म, इथं बरोबर हम्म, सुरक्षा रक्षक आहेत, हम्म, इथं आगार प्रमुख आहेत, मोठी व्यवस्था आहे या सगळ्यासाठी. हम्म, असं असून इथं 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो. हम्म. आगारात इतक्या बसेस उभ्या असतात, इतके लोक असतात, प्रवासी असतात, आजूबाजूला कुणालाच काही कळत नाही. हे कसं घडलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे कुणाला कळालं कसं नाही. वैभव, आता इतकी जर तुम्ही सुरक्षा व्यवस्था राम भरोसे असेल तर इथं या शहरामध्ये शिकायला येणाऱ्या महिला मुली ज्या आहेत, तुम्ही त्या बसचे ड्रायव्हर कंट्रोलर कुणीच नसतं का वाहक? आपलं पद काय? मी स्थानक प्रमुख आहे. तुम्ही स्थान म्हणजे तुम्ही मग काल नव्हतात का? तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काहीच माहिती मी नाही आता पोलीस स्टेशनला चाललीच आहे तिकडे. पोलीस स्टेशनला निघाली आहे मी आता. त्या बसचे चालक वाहक ते कुठे आहेत? सर मला सांगतील ना आता पोलीस स्टेशन मध्ये मी चालली आहे तिकडेच. जस्ट पण निघाली त्याचं नियोजन तुमच्याकडे असेल ना आगार प्रमुख आपली एसटीच्या बस म्हणजे ती सोलापूरची बस आहे. सांगोला आगाराची बस होती. सांगोला. हा थांबा ना सर, थोडं थांबा. ठीक आहे. हे एसटीचे अधिकारी कर्मचारी आहेत, यांनाही काही माहिती मिळते असं दिसत नाही. त्याही आता पोलीस ठाण्यात निघालेत. हे सगळं घडल्यानंतर सांगोला आगाराची ती बस आहे, कंट्रोलर सुद्धा आगार व्यवस्थापक सुद्धा इथं दिसत नाहीयेत. हा सगळा एकूणच- नेमका प्रकार काय सुरू आहे हा. कुणालाच काही माहिती नाही. निश्चितच. वैभव, त्यावरूनच एक प्रश्न उपस्थित होतोय की या ठिकाणी सीसीटीव्ही एवढे लावलेले आहेत, कोणीतरी वॉच साठी असेल, ती व्यक्ती नेमकी कोण होती? तिने काही बघितलं नाही का एका रिकाम्या बसमध्ये जेव्हा या मुलीला घेऊन तो तरुण जात होता? बघितलेलंच नाही. ते दिसतंय ना सरळ. आता त्या ज्या आत्ता स्थानक प्रमुख ज्यांची जबाबदारी आहे त्या मॅडम म्हणतात त्यांच्याकडे कुठलीच माहिती नाही. बस जी आहे ती सांगोला आगाराची बस आहे. इथं वरती हे अधिकारी बसतात, त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना ही विचारणा करू. हे सगळा कारभार राम भरोसे. इथं कुणी कुणाला जबाबदार नाही, आन्सरेबल नाही, कुणी उत्तर द्यायला रिकामा नाहीये इथं. पुणे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुली शिक्षणासाठी येत असतात, मुलं मुली शिक्षणासाठी येतात, त्या ठिकाणचा हा सगळा प्रकार. इकडे कुठे आहे वरती? हा ही व्यवस्थित उत्तर मिळत नाहीये, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांना विचारून सांगू असं म्हणतात. मात्र हा सगळा प्रकार या बस स्थानकामध्ये घडलेला आहे. स्वारगेटचं बस स्थानक महाराष्ट्रातील कोणाला माहिती नसेल तरच नवल. एवढं मोठं हे बस स्थानक, ज्या ठिकाणावरून अनेक बस जात असतात, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी असतीलच. मात्र ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडला त्यावेळेला कुणीही कसं काय बघितलं नाही. ती मुलगी, त्या मुलीला तो व्यक्ती चुकीची माहिती देऊन त्या बंद बसमध्ये, ज्या बसमध्ये कोणीही नव्हतं, लाईट नव्हतं, तिथपर्यंत घेऊन गेला. तोपर्यंतही कोणी बघितलं नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतायत, ते आपण बघणार आहोत. दरम्यान सुषमा अंधारे यांची एक प्रतिक्रिया येते या सगळ्या प्रकारावर, तेही बघूया. अपजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे. पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते. 15 वर्षांपूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही आहे. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाही आहे. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. तर ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. सुरक्षिततेवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पुणे हे सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं शहर, मात्र आता इथं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी सुद्धा जाब विचारायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सरकारकडून यावर काय स्पष्टीकरण येतं आणि मुख्य म्हणजे जे प्रशासन आहे
या स्वारगेट बस स्थानकाचं त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं तेही बघावं लागणार आहे. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट त्या बस स्टँडमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तिकडच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी ते बोलण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं काय घडलं होतं आणि त्यावेळेला हे सर्वजण कुठे होते, कोणीही कसं काय बघितलं नाही, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतायत. वैभव, काय सांगाल? तुम्ही आता त्या अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतात. आतापर्यंत काही माहिती मिळू शकली आहे का? काही उत्तर त्यांनी दिलंय का? काही माहिती नाहीये त्यांच्याकडे. स्थानक प्रमुख आहेत पाटील मॅडम नावाच्या, त्यांनाही काहीच माहिती नाही. त्यांचं म्हणणं त्या काल नव्हत्या, त्याच्यामुळे काय घडलंय ते माहिती नाही. ते माहिती घ्यायला आता पोलीस ठाण्यात चालले आहेत. ज्यांच्या आगारामध्ये, ज्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एक 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, त्या घटनेला आता जवळपास 10 तासाच्या वरती वेळ उलटून गेलेला आहे. आणि हे सगळं घडलेलं असताना त्यांना माहितीच नाहीये काही. हे कधी घडलं, कुठे घडलं. ती बस सांगोला आगाराची आहे, त्याच्यामुळे त्याचे चालक वाहक कोण आहेत याच्या नोंदी नाही आहेत. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासनातले अधिकारी कशा पद्धतीने वागतात, कर्मचारी कशा पद्धतीने वागतात याचं हे उदाहरण आहे. त्यांना याचं गांभीर्यच नाहीये. ते जिथं काम करतात तिथं एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालाय. बलात्कार तोही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये झालाय, एसटी स्टँडमध्ये, एसटी मध्ये बलात्कार झालाय. जर अशा घटना घडत असतील, सीसीटीव्ही लावलेले आपण बघितले त्यांच्या केबिन मधले, या सगळ्याचा काय उपयोग आहे? व्यवस्था उभ्या केल्या गेल्यात, पण त्या व्यवस्थांवरती लक्ष ठेवणारी यंत्रणा कुचकामी असेल, मनुष्यबळ जर कुचकामी असेल. रात्री ज्यांची या स्टेशनमध्ये ड्युटी आहे त्या काय करत होत्या, असे सगळे प्रश्न आहेत ना. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? त्या काय करत होत्या? राईट वैभव, एकूणच मग रात्री कोण होतं? जर पाटील मॅडम तुम्ही म्हणताय की त्या काल नव्हत्या, तर मग दुसरं कोण होतं त्या ठिकाणी? जबाबदार व्यक्ती कोण होती असाही सवाल आहे. त्या जर नसतील तर त्यांच्याऐवजी कुणीतरी असेल त्या ठिकाणी. पल्लवी पाटील त्यांचं नाव आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या काल नव्हत्या. मग त्याची त्यांच्याऐवजी जबाबदारी कोण दुसऱ्याकडे, होतं? ज्यांच्याकडे तेही इथं नाहीयेत, त्याच्यामुळं तेही इथं उपस्थित नाहीत. आता ते केबिन मधून निघून गेलं. ते आता पोलीस स्टेशनला जाऊन या गुन्ह्याची सगळी माहिती जी आहे ती माहिती घेतील. हा प्रकार इथं बसलेल्या कित्येक तरुणी आहेत. मी त्यांचे चेहरे दाखवू आपण इच्छित नाही, मात्र अशा कितीतरी तरुणी इथं बसलेल्या आहेत ज्या रोज या एसटी स्टँडवरून अगदी बिनघोर बिनदिक्कतपणे प्रवास करत असतात, त्यांच्या गावाकडे जातात, एसटी वापरतात एकाच अपेक्षेनं की आपण सुरक्षित आहोत किंवा हा प्रवास सुरक्षित आहे. ही कालची घटना जर या सगळ्या मुलींना माहिती असेल तर कुणी हिंमत करेल का एसटी स्टँडमध्ये येऊन बसमध्ये बसून प्रवास करायचा रात्री बेरात्रीचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्याशी इथल्या यंत्रणेला काही देणं घेणं नाही. इथं सीसीटीव्ही जे लावलेले आहेत, हे सीसीटीव्ही बघायला तिथं कुणी मॉनिटरिंग एजन्सी नाही, कुणी माणूस नाही किंवा कुणावरती डिप्लॉयमेंट केलेली नाही. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुद्धा सीसीटीव्ही आहेत या एसटी स्टँडचे. याचं आउटपुट तिथे सुद्धा दिसतं स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये. तिथेही मॉनिटरिंगला कुणी नाही. आणि हे सगळं एक वेळ मान्य करता येईल की इतकं 24 तास सर्व्हिलन्स सलग ठेवता येत नाही. मात्र इथं स्वारगेट बस स्थानकामध्ये जी लोक होती, ज्या महिला मुली होत्या किंवा इथं प्रवासी होते, इतर आजूबाजूला गाड्या ज्या लागलेल्या होत्या, एवढीच गाड्यांची गर्दी रात्री सुद्धा असते किंवा याच्यापेक्षा जास्त असते. ज्या गाड्या स्टेशनला असतात त्यांची सुद्धा गर्दी जास्त असते. त्यांचे चालक वाहक कुठे होते? आणि ज्यांची गाडी आहे, ज्यांची बस आहे, ज्या आगाराची सांगोला आगाराची बस आहे, त्या गाडीचे चालक वाहक गेले कुठे होते? त्यांची नेमकी उपस्थिती कुठे होती? ही बसमध्ये ते का नव्हते? बस का लॉक नव्हते? रुपाली पाटील आल्यात त्या. आता इथे पल्लवी पाटील मॅडम आहेत, त्यांच्याशी मी बोललो, काही माहिती नाही काय घडलंय ते. वैभवजी, तुमचीच बातमी बघून मी बस स्थानकावर तातडीने आलेली आहे. ज्या पल्लवी मॅडम आहेत त्या रजेवर आहेत, त्यांचा चार दुसऱ्या मॅडमकडे आहेत. त्यांना काहीच कल्पना नाही की आगारमध्ये काय झालेलं आहे आणि काय नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की खरंय का खोटं हेही त्यांना माहिती नाही. आत्ता त्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे आगारातील जे व्यवस्थापन आणि कर्मचारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तुमची जबाबदारी आहे तुमच्या आगारमध्ये काय होतं आणि काय नाही. आणि 5:30 वाजता जर महिलेवर किंवा युवतीवर बलात्कार होत असेल तर हे व्यवस्थापन झोपलेलं आहे का? इथली सुरक्षा कर्मचारी, इथले कर्मचारी कशाला पगार घेत आहेत? त्याच्यामुळे गुन्हेगाराला अटक जर झालाच असेल प्रकार तर गुन्हेगाराला 100% पोलिसांनी तातडीने अटक केलं पाहिजे. परंतु आगारालाही तेवढंच जबाबदार धरता येणार आहे, कारण का त्यांची धरावंच लागेल. त्यांच्या बसमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीत घडलेला गुन्हा आहे. मी तेच सांगते ना, तुम्ही कामावर येताना तुम्हाला तुमचे कर्तव्य आणि ड्युटी कळत नाही का? की आपल्या इथं बस उभी आहेत किंवा आपल्या इथं आगार आहे, आगार असताना लोक बसलेली आहेत, त्यांची सिक्युरिटीचं काम हे आगारातील व्यवस्थापनाचंच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे मी
फोनवरनच मागणी केलेली आहे. एकतर माझं म्हणणं होतं गुन्हेगारीवर वचक यायला प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे आणि जे गुन्हे घडलेत त्या आरोपींना तातडीने अटक केले पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या ज्या विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे आपलं कर्तव्य बजावत नाहीत त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. हे एसटी स्टँड शहराच्या मध्यवर्ती ती बस लागलेली जागा तुम्ही बघितली तर ती बस बरोबर एसटी स्टँडच्या मध्ये लागली. त्या बसचे चालक कोण आहेत, वाहक कोण आहेत, ते कुठे होते, ही बस उघडी कशी काय होती जर रात्री तिथं पार्क करून ठेवण्यात आलेली होती. 100 गोष्टी आहेत. इथं येणाऱ्या महिला मुली ज्या रात्री बेरात्री पहाटे प्रवास करतात त्यांना अजून या गोष्टीची कल्पना नसेल. तुम्हाला वाटतं का हे जर कळलं तर या कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्या मुली ज्या आहेत आसपासच्या जिल्ह्यांमध्ये या नाही प्रवास करू शकत. लक्षात घ्या, तुम्ही जी वास्तवता समोर आणलेली आहे ती गाडीमध्ये उभी आहे. त्याचा ड्रायव्हर कोण आहे, त्या ड्रायव्हरनी कुणाला चावी दिली, का दिली, हे अनेक गोष्टी आहेत. म्हणजेच याच्यामध्ये आगारचे व्यवस्थापन सामील आहे. जर हा गुन्हा घडलेला आहे, हा अत्याचार घडलेला आहे तर त्याच्यात ते सामील आहे, त्यांना सह आरोपी करता येईल. परंतु आमचं म्हणणं हे गुन्हेच घडले नाही पाहिजेत. त्याच्यामुळे व्यवस्थापनाने डोळे झाकून कसं काय कामकाज करतायत. त्यामुळे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. खरंच सांगते, अशा घटना घडू नये. नाहीतर महिलांना सुरक्षेच्या बाबतीत म्हणजे प्रवासच कोणी करू शकणार नाही. परंतु सध्याची जी घटना घडलेली आहे तो आरोपी अटक होणं आणि व्यवस्थापनावर सुद्धा त्याची कारवाई करणं ही पहिली आमची मागणी राहणार आहे.